परिषदा नगरपालिका निकालांबाबत उद्या सुनावणी होणार आहे। 21 डिसेंबरला निकाल, या निर्णयाला आव्हान देण्यात येणार आलेलं आहे। 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकींचे निकाल तातडीने लावावेत अशी याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे। नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले। उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि त्यामुळे या सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तर राज्यातल्या महापालिकांमधील दुबार मतदारांसंदर्भात बैठकीत चर्चा झाली। निवडणूक आयोग आणि पालिका आयुक्तांच्या बैठकीमध्ये दुबार मतदारांवर चर्चा झाली। दुबार मतदारांची यादी संकेतस्थळांवर जाहीर करा, निवडणूक आयोगानं या सूचना पालिका आयुक्तांना दिल्यात। निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिका आयुक्तांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आलेल्या हरकती आणि सूचनांवर लवकरात लवकर निरसन काढा आणि कुठल्याही पद्धतीत मुदतवाढ दिली जाणार नाही असं देखील निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं। तर निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिका आयुक्तांना काय काय सूचना देण्यात आलेल्या आहेत ते आपण पाहूयात। मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घ्या, मतदानाच्या वेळेत देखील दक्षता घ्यावी अशी सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत। तर प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती व सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करा अशी देखील एक सूचना जी आहे ती निवडणूक आयोगाने केली। मतदार यादीत झालेल्या चुका निदर्शनाला आल्यास तक्रारीची वाट न पाहता दुरुस्ती करावी असं देखील यावेळेला निवडणूक आयोगाने म्हटलंय। तर संभाव्य दुबार मतदारांची यादी पालिकेनं सूचना फलक आणि संकेतस्थळाद्वारे प्रसिद्ध करावी अशी देखील सूचना यावेळेला निवडणूक आयोगानं महापालिका आयुक्तांना केली। तर दुबार मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत याबाबत अर्ज भरून घ्यावा अशी देखील निवडणूक आयोगानं सूचना जी आहे ती महापालिका आयुक्तांना केली आहे। त्यासोबत दुबार मतदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यास कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केलं नसल्याचं हमीपत्र घ्यावं असं देखील निवडणूक आयोगानं म्हटलं। 15 डिसेंबरला महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व जे आहे ते प्राप्त झालं होतं। तर जालना महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये गोंधळ पाहायला मिळतोय। एकाच कुटुंबातील नावं वेगळ्या प्रभागात गेल्याची बाब आता समोर आलेली आहे। सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध स्तरातून 1969 हरकती दाखल करण्यात आल्यात। अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याआधी गोंधळ दूर करण्याची शहरातील नागरिकांनी मागणी केली आहे। मतदार याद्या तयार करत असताना मतदार याद्या करण्यापूर्वी सुद्धा आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि आता मतदान याद्या फ्लॅश झाल्यानंतर माझ्या स्वतःच्या आई वडिलांचे नाव प्रभाग क्रमांक 16 मध्ये, आम्ही राहायला प्रभाग क्रमांक 9 मध्ये, राहायला सोनल नगरला, आणि आई वडिलांचे नाव प्रभाग क्रमांक 16 मध्ये आंबट चौफुलीमध्ये। इतक्या मोठ्या प्रमाणात हा सावळा गोंधळ आहे। 9 नंबर प्रभागामध्ये नावं, बडी सडकचे 2000 नावं, आंबट चौफुलीचे 1000 नावं, प्रभाग 12चे नावं, म्हणजे इतका सावळा गोंधळ हा मतदार याद्यामध्ये चालू आहे। तर भिवंडी पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय, प्रभाग मतदार यादीत घोळ होतोय। आरपीआयनं आता एकतावादीनं हा आरोप केलेला आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। तर वसई विरार महापालिका हद्दीमध्ये 80,000 दुबार नावं आल्याचा आरोप करण्यात येतोय। बहुजन विकास आघाडीनं हा दावा केलाय। दुबार नावांचा यादीचा गठ्ठा पालिका अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। जवळपास 80,000च्या वरती नाव आहेत आणि अजूनही आम्ही शोधतोय। एक तर वेळ कमी दिलेला आहे आणि आम्हाला शोधण्यासाठी तशी काहीही प्रोव्हिजन त्यामध्ये केलेली नाही, मॅन्युअली शोधायला लागतं। आणि आमच्या लक्षात आलेलं आहे का मशीन घोटाळ्यापेक्षा ही एक नवीन पद्धत आहे की मतदार यादीमध्ये दुबार नावं आहेत, काही ठिकाणी फोटो वेगवेगळे आहेत, नावं सेम आहेत, काही ठिकाणी फोटो सेम आहेत, नावं वेगवेगळी आहेत, इपिक नंबर काही ठिकाणी एक आहेत, काही ठिकाणी इपिक नंबर वेगवेगळे आहेत। तर असा सगळा मोठा घोळ त्या मतदार याद्यांमध्ये आहे। तर धाराशिवमध्ये नुकसानग्रस्तांसाठी 1200 कोटी मिळाले, शेतकऱ्यांमध्ये 1200 कोटी वितरित झालेत असं राणा पाटील यांनी म्हटलंय।
तर 350 कोटी रुपये राज्याकडून येणं अद्याप बाकी असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं. खोटं बोलणं सुरू आहे आणि खोटं बोल पण रेटून बोल असं सुरू असल्याचा टोला देखील यावेळेला ओमराजेंनी राणा पाटलांना लगावला. आपल्या धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना जे काही नुकसान झालं त्याच्या पोटी अनुदान, त्याच्यानंतर रबीच्या पिकाच्या अनुषंगाने 10,000 रुपये हेक्टरी जे अनुदान दिलं होतं ते, आणि शेतजमीन जी खराब झाली त्याच्या अनुषंगाने जी काही मदत, असं आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारण 1200 कोटी रुपये आतापर्यंत वितरित केलेत. साधारण 1200 कोटी रुपये हे आतापर्यंत मिळालेत, वितरित झालेत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांना पाहिजे असेल तर किरण पुजार साहेबाचा रेकॉर्डेड कॉल पण दाखवतो. 1127 कोटी रुपये त्या ठिकाणी किरण पुजार साहेबांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. आणि मी अतिशय त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सांगतोय की 350 कोटी रुपये अद्यापपर्यंत त्या ठिकाणी राज्य सरकारकडनं कलेक्टर साहेबाला म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांना मिळणं बाकी आहे. ती कसं आहे, त्यांचं खोटं बोल पण रेटून बोल अशी अवस्था आहे. आणि माझं काय म्हणणं आहे, बहुतेक शीर्ष नेतृत्वाचाच त्याच्याच पावलावर पाऊल टाकून ह्यांचं बी कामकाज चालू आहे.